मित्रांनो, ट्रेडिंग शिकत असताना आणि ट्रेडिंग शिकल्यानंतर आपल्याला ॲनालिसिससाठी ज्या टूल्सची गरज असते त्या टूल्सचं नाव आहे ट्रेडिंग व्यू. तर चला मग आजच्या सेशनमध्ये ट्रेडिंग व्ह्यूला कसं यूज करायचं, त्यावर वॉचलिस्ट कशी बनवायची, टूल्स कोणकोणते यूज करायचे, वॉचलिस्ट बनवल्यानंतर त्यामध्ये ॲनालिसिस कसं करायचं, सोबतच अलर्ट कसे लावायचे, चार्ट कोणता सिलेक्ट करायचा, टाईम फ्रेम कशा चेंज करायच्या, इंडिकेटर कुठे सिलेक्ट करायचे, हे सर्व गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. सर्वात अगोदर जेव्हा तुम्ही सुरुवातीला ट्रेडिंग व्यू ओपन करता ते ब्राउझरमध्ये असो आयदर तुमच्या डेस्कटॉपला तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण इंटरफेस अशा पद्धतीने दिसत असतो. आता ट्रेडिंग व्ह्यूचे टूल्स यूज करणं शिकण्या अगोदर आपल्याला इथे साइन इन करून घ्यायचं आहे. जॉईन फॉर फ्री या बटनावर क्लिक करायचं आहे आणि साइन इन विथ ब्राउझर यावर क्लिक करायचं आहे. आपण इथे शो मोर ऑप्शन्स, त्यानंतर थोड्या वेळेस तुमचं अकाउंट क्रिएट होणार आहे. अकाउंट क्रिएट झालं की तुमच्यासमोर पुन्हा असा एक डॅशबोर्ड दिसायला लागेल, ज्यामध्ये काही ट्रेडिंग टूल्स दिसणार आहे. सोबतच इथे वॉचलिस्ट पण दिसेल तुम्हाला. ही वॉचलिस्ट आपण पूर्णपणे मॉडिफाय करून घेणार आहे. तर सर्वात अगोदर आपण इथून सुरुवात करूया की आपण अगोदर वॉचलिस्ट बनवूया. तर इथे बघा, प्रत्येक वॉचलिस्टवर जेव्हा तुम्ही याल त्यापुढे तुम्हाला एक डस्टबिनसारखा आयकॉन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अगोदर सर्व वॉचलिस्ट तुम्हाला डिलीट करून घ्यायची आहे. बघू शकता आपली पूर्ण वॉचलिस्ट डिलीट झालेली आहे. आता वॉचलिस्ट कशी बनवायची, इथे जो तुम्हाला प्लस आयकॉन दिसतो या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आणि ज्या ज्या करन्सी पेअर सोबतच मला गोल्ड, तर फॉरेक्सची वॉचलिस्ट बनवताना आपण फॉरेक्सच्या करन्सी पेअर ॲड करणार, इंडियन शेअर मार्केटची वॉचलिस्ट बनवताना आपण तिथल्या करन्सी पेअर असेल किंवा तिथे ज्या काही आपल्याला चार्ट्स वगैरे बघायचे त्यांचे चार्ट्स आपण तिथे ॲड करणार. तर आपण सुरुवात करूया. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही वॉचलिस्ट बनवाल तर तुम्हाला या ओंडाचा चार्ट ॲड करायचा आहे, सोबत XAU USD म्हणजेच गोल्ड, आणि या व्यतिरिक्त तुम्हाला मेजर करन्सी पेअर चार्टमध्ये ॲड करायचे आहे. चला आपण वॉचलिस्ट बनवायला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपलं XAU USD दिसतं आहे, ओंडाची पेअर ओके आपण ती ॲड केली. त्यानंतर आपण जाणार फॉरेक्समध्ये ज्या ज्या ओंडाच्या पेअर आहे आणि ज्या मेजर करन्सी पेअर आहे त्या आपल्याला इथे ॲड करायच्या आहे. फर्स्ट आहे युरो USD, त्यानंतर GBP USD, त्यानंतर USD JPY, त्यानंतर आणखी खाली येऊया AUD USD, त्यानंतर USD CAD, USD CHF, त्यानंतर NZD USD. अशा इकडे बघू शकता तुम्ही एकूण 7 मेजर करन्सी पेअर आणि XAU USD म्हणजे एकूण 8 पेअर्स आपण इथे ॲड केलेले आहे, ज्या मेजर करन्सी पेअर आणि कमोडिटीची करन्सी पेअर ही आपली वॉचलिस्ट बनलेली आहे. आता तुम्ही समजून घेतलं वॉचलिस्ट कशी बनवायची आहे. आता वॉचलिस्ट बनवून झाल्यानंतर ट्रेडिंग टूल्स आपल्याला कशी यूज करायची ते बघूया. वॉचलिस्ट बनवून झाली त्यानंतर इथे जो आयकॉन दिसतोय घड्याळाच्या आयकॉनच्या वर त्यावर क्लिक करू म्हणजे आपल्याला पूर्ण चार्ट बघायला मिळेल. आता आपण काय करणार, आपली वॉचलिस्ट बनवून झालेली आपण आता एक एक करून ट्रेडिंग टूल्स कशी यूज करायचे ते बघणार आहोत. तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे जो टॉपला M दिसतोय त्या Mच्या खाली जी काही पेअर्स दिसत आहे, जे काही टूल्स दिसत आहे ते टूल्स कसे यूज करायचे आपण ते समजून घेऊया. पहिल्या टूलवर गेला तर तिथे तुम्हाला क्रॉस दिसेल, डॉट दिसेल, ॲरो दिसेल आणि डेमॉन्स्ट्रेशन दिसेल, सोबतच इरेजर पण दिसेल. त्यापैकी फक्त आपण क्रॉस यूज करत असतो आणि हे टूल फेवरेट करायची काही गरज नाही, बाय डिफॉल्ट क्रॉसवर सेट असतं. त्यानंतर आपण सेकंड टूलमध्ये येणार. ह्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर इथे आहे ट्रेंड लाईन, जी आपल्याला फेवरेटमध्ये ॲड करायची. आता फेवरेटमध्ये कसं ॲड करायचं, जो समोर स्टार दिसतो त्या स्टारवर क्लिक करायचं म्हणजे ॲड टू फेवरेट. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला ॲनालिसिस करायचं असेल तेव्हा इथे येऊन तुम्हाला टूल शोधावे लागणार नाही, डायरेक्टली हे चार्ट तुमच्या विजिबल असेल. तर सर्वात अगोदर ट्रेंड लाईन ॲड केला आपण, त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन ॲड करणार, त्यानंतर हॉरिझॉन्टल रे ॲड करणार आपण, त्यानंतर खाली एकही बस आपल्याला एवढेच टूल ॲड करायचे, याच टूलचा आपण यूज करणार आहे. त्यानंतर आपण सेकंडमध्ये येणार. इथे जर तुम्ही फिबोनाची वगैरे यूज करत असेल तुमच्या ॲनालिसिससाठी तर ते तुम्ही ॲड करू शकता. आपण फिबोनाची यूज करत नाही त्यामुळे आपण ॲड करणार नाही, तरी देखील तुम्हाला ॲड करून दाखवतो. त्यानंतर हे जे काही पॅटर्न्स आहे वेव्स वगैरे असेल हे कोणते आपण यूज करत नाही त्यामुळे ते आपण ॲड करणार नाही. सोबतच फॉरकास्टिंगवर येऊया. इथून लॉंग पोझिशन आपण ॲड करणार. लॉंग पोझिशन म्हणजे काय, मार्केटमध्ये जर तुम्ही बाईंगचा ट्रेड घेतलेला आहे त्यावेळेस तुम्हाला तुमचं PNL किंवा रिस्क रिवॉर्ड मार्केटमध्ये ड्रॉ करण्यासाठी या पोझिशनचा यूज होत असतो. त्यानंतर शॉर्ट पोझिशन म्हणजे लॉंग पोझिशनचा एकदम अपोजिट, जेव्हा सेलिंगचा ट्रेड तुमचा असेल त्यावेळेस तुम्ही हे यूज करू शकता. ओके. त्यानंतर बॉटमला जे आहे प्राइस रेंज हे पण तुम्हाला ॲड करायचं जेणेकरून तुम्ही पिप्स कॅल्क्युलेशन करू शकता. त्यानंतर आपण सेकंड म्हणजे नेक्स्ट जाऊया, ब्रशचं टूल आहे त्यामध्ये येऊया. यामधून आपण ब्रश हा टूल ॲड करून घेणार. थोडंसं खाली येऊ, इथे रेक्टँगल तो पण आपण ॲड करून घेणार आणि त्याखाली पाथ हे टूल्स आपण ॲड केलेले आहे. त्यानंतर आणखी थोडंसं खाली टी दिसतोय, या टीमध्ये येऊन आपण टेक्स्ट ॲड करणार, कारण टेक्स्ट आपण चार्टवर काहीतरी लिहून ठेवण्यासाठी यूज करत असतो. ओके. तर आपले हे टूल्स ॲड करून झालेले आहे. या टूल्सवर आपल्याला कसं ॲनालिसिस करायचं आहे किंवा कशी यूज करायचं हे पण मी तुम्हाला दाखवतो. इथून तुम्हाला स्केल सिलेक्ट करायची आहे आणि स्केलचा यूज तुम्ही मार्केट किती पॉईंटमध्ये मुवमेंट देतं आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी करू शकता. ओके. आता आपण जे काही टूल्स फेवरेटमध्ये ॲड केलेले आहेत ते कशी यूज करायचे आपण ते पण बघूया. पण सर्वात अगोदर आणखी आपण टूल्स जे काही आपल्याला फेवरेट करायचं ते बघूया. आता आपण टाईम फ्रेम फेवरेट करणार. तिथं वर तुम्हाला टॉपला 30M दिसतं आहे म्हणजे 30 मिनटाची टाईम फ्रेम चालू आहे. आपण त्यावर क्लिक करणार. इथे आल्यानंतर आपला जो MS कन्सेप्ट आहे आणि जी काही गोल्ड प्राईमची स्ट्रॅटेजी आहे त्यानुसार तुम्हाला कोणकोणत्या टूल्सचा यूज होत असतो ते टूल्स मी तुम्हाला ॲड करून दिलेले आहे. सोबतच कोणकोणत्या टाईम फ्रेम यूज होणार आहेत त्या पण मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट आहे 1 मिनिट, त्यानंतर आहे 3 मिनिट, त्यानंतर आहे 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट्स, 1 आवर, 2 आवर,
4 आवर अँड 1 डे. या टाईम फ्रेम्स आपण यूज करत असतो. आता बघू शकता तुम्ही टॉपला इथे तुमच्यासमोर टाईम फ्रेम फेवरेट झालेले आहे. या टाईम फ्रेम आपण यूज करत असतो आणि जे टूल्स आपण फेवरेट केले ते अशा पद्धतीने तुमच्यासमोर चार्टवर ड्रॉ झालेले आहे. ओके, हे तुम्ही ड्रॅग आणि ड्रॉप करून कुठेही नेऊ शकता. हे बघा, जर मला इथे घ्यायचं तर इथे घेऊ शकतो मी, किंवा चार्टवर तुम्हाला जिथे ठेवायचं आहे तिथे तुम्ही ठेवू शकता. ओके, देन आहे इंडिकेटर. आता त्या अगोदर कॅन्डल्स काय असतात ते बघा. कॅन्डल्समध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रकारच्या कॅन्डल्स बघायला मिळत असतात. हॉलो कॅन्डल्स असेल, बघू शकता चार्टवर लगेच रिफ्लेक्ट होत आहे बघा. त्यानंतर वॉल्यूम कॅन्डल्स असतील, त्या पेड कॅन्डल्स आहे त्या नाही दिसत आहे. त्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या बघूया. लाईन असेल, तुम्ही लाईन चार्ट बघू शकता. त्यानंतर लाईन विथ मार्कर्स असेल, तो पण चार्ट तुम्ही बघू शकता. त्यानंतर वेगवेगळ्या आणखी वेगवेगळ्या कॅन्डल्स आहे बघा. कॉलम टाईप पण कॅन्डल आहे. पण या सर्वांव्यतिरिक्त आपल्याला फक्त सिम्पल ज्या कॅन्डल्स आहेत त्यांनाच फेवरेट करायचे आहे आणि त्याच यूज करायच्या आहे. या जापनीज कॅन्डल्स याच आपण यूज करत असतो. ओके, देन आपण इंडिकेटर बघूया. इंडिकेटरमध्ये तुम्हाला इथे खूप सारे इंडिकेटर दिसणार आहे. ओके, हे तुम्ही वेगवेगळे बघू शकता. टेक्निकल्सनुसार पण बघू शकता, फंडामेंटलनुसार पण बघू शकता. आता आपली जी काही फ्री बॅच असते, या फ्री बॅचमध्ये आपण EMA म्हणजेच मूविंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल हे इंडिकेटर तुम्हाला शिकवत असतो. हे इंडिकेटर तुम्ही इथे फेवरेट करून ठेवायचं आहे. आता हे इंडिकेटर कसं यूज करायचं यासाठी तुम्हाला आपली फ्री बॅच अटेंड करावी लागेल. फ्री बॅचला असेल किंवा आपल्या AMS कन्सेप्टला ॲडव्हान्समध्ये कसं जॉईन करायचं यासाठी आपला व्हिडिओ जो आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळतील की कशा पद्धतीने तुम्ही AMS कन्सेप्ट शिकू शकता, गोल्ड प्राईमची स्ट्रॅटेजी शिकू शकता, ती कशा पद्धतीने जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला पेड नसेल करायचं तर फ्रीमध्ये तुम्ही मार्केटचा किंवा मार्केटला कसं शिकू शकता हे पण डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिसेल, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्हाला सर्व डिटेल्स शेअर केल्या जातील. चला बॅक टू द टॉपिक. आता आपण पुढे येऊया. त्यानंतर आपण अलर्ट कसं लावायचं ते बघूया. अलर्ट म्हणजे काय असतं की एखाद्या पर्टिक्युलर लेवलला मार्केट क्रॉस करतं किंवा टॅप करतं, त्यावेळेस तुम्हाला एक नोटिफिकेशन येत असते की या लेवलला मार्केटने टॅप केलेलं आहे. अशा वेळेस तुम्ही मार्केटमध्ये पुन्हा ॲक्टिवली येऊ शकता आणि तुमचा जो काही रोल आहे किंवा तुम्हाला जी गोष्ट करायसाठी तुम्ही अलर्ट लावलेला आहे त्या गोष्टीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता. आता मार्केट बघू शकता 4197ला चाललेलं आहे. इथे मी 4220 ही प्राईस टाकलेली आहे. जेव्हा मार्केट या प्राईजला क्रॉस करेल त्यावेळेस आपल्याला अलर्टची नोटिफिकेशन येणार आहे. आपण काय करणार, इथे क्रिएट बटनवर क्लिक केलं की अशा पद्धतीने तुम्हाला चार्टवर अलर्ट लागलेला दिसू शकतो. ही जी लाईन ड्रॉ झालेली याला आपण अलर्ट लाईन म्हणणार आहे. या ठिकाणी बघितलं तुम्ही तर XAU USD क्रॉसिंग 4220.00 असं डिनोशन आलेलं आहे. ओके, तुम्ही हा असा वर खाली करून अलर्टची पोझिशन किंवा अलर्टची प्राइसिंग पण चेंज करू शकता. ज्या ठिकाणी तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप कराल त्या ठिकाणी तुमचा अलर्ट लागला जाईल. आता हे झालं आपला अलर्ट लावून. त्यानंतर इकडे तुम्हाला ट्रेड आणि पब्लिश बटन दिसते. ट्रेड बटनवर क्लिक केलं की तुमचा जो काही ब्रोकर आहे जर तो ट्रेडिंग व्ह्यूसोबत कोलॅबरेशनमध्ये असेल तर तो ब्रोकर तुम्ही इथे कनेक्ट करू शकता आणि डायरेक्टली ट्रेडिंग व्ह्यूवर ट्रेड करू शकता. त्या व्यतिरिक्त एक पब्लिश म्हणून बटन आहे, म्हणजे तुम्ही जे काही ॲनालिसिस करता ते तुम्ही डायरेक्टली पब्लिश करू शकता. आणि त्या शेजारी आहे कॅमेराचं बटन. या कॅमेरावर क्लिक केलं की इथून तुम्ही जे काही ॲनालिसिस करता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. ओके, हे झालं आपलं बेसिक इंटरवल. आपण हे कसं यूज करायचं, त्यानंतर टूल्सचा वापर काय आहे, कसं आपण यूज करणार, या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आता आपण बघूया की जे आपण टूल्स फेवरेट केले हे टूल्स कसे यूज करणार. सर्वात अगोदर आपण ट्रेंड लाईन यूज करून बघणार आहे. ट्रेंड लाईन तुम्ही मार्केटमध्ये ट्रेंड ड्रॉ करण्यासाठी पण यूज करू शकता. या पद्धतीने बघू शकता. सो मी टाईम फ्रेम चेंज करतो जेणेकरून आपल्याला हे टूल्स परफेक्टली यूज करता येतील. इथे बघू शकता अशा पद्धतीने एखादा पर्टिक्युलर ट्रेंड ड्रॉ करण्यासाठी किंवा ट्रेंड दाखवण्यासाठी तुम्ही ट्रेंड लाईनचा यूज करू शकता. किंवा एखादी पर्टिक्युलर लेवल आहे, आता मी 15 मिनटावर तुम्हाला दाखवतो. जर 15 मिनटावर आपण आलेलो आहे आणि 15 मिनटावर हे बघा 4220चं मी एक अलर्ट लावलेला आहे आणि तो अलर्ट एक्झॅक्ट एका लिक्विडिटी झोनजवळ आलेला आहे. ब्रशचा यूज काय तो पण समजून घ्या. ब्रश मी तुम्हाला लगेच दाखवतो.
हा आहे आपली लिक्विडिटी. या लिक्विडिटीजवळ आपण अलर्ट लावलेला आहे. इथे मी कोणतंही ॲनालिसिस तुम्हाला डायरेक्टली सांगत नाही, मी फक्त टूल्स कसं यूज करायचं हे सांगतो आहे. आपण एक रँडम अलर्ट लावलेला होता, पण त्याजवळ एक लेवल आहे. ओके, ती अशा पद्धतीने एखादी पर्टिक्युलर लेवल ड्रॉ करण्यासाठी तुम्ही किंवा एखादी गोष्ट हायलाईट करण्यासाठी ब्रशचा यूज करू शकता. ओके, त्यानंतर आपण ट्रेंड लाईनवर येत होतो. ट्रेंड लाईन तुम्ही असा एखादा लिक्विडिटी मार्क करण्यासाठी पण यूज करू शकता, किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर असेल, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर असेल, ती पण अशी एखादी लेवल ड्रॉ करायची असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ट्रेंड लाईनचा यूज करू शकता. म्हणजे ट्रेंड लाईनचे मल्टिपल यूजेस आहे. त्यानंतर आहे आपलं हॉरिझॉन्टल लाईन. आता हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय, की ट्रेंड लाईन तुम्ही बघू शकता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, म्हणजे माझ्या मनावर असणार आहे की मी कुठून कुठपर्यंत लावेल. त्यानंतर पण हॉरिझॉन्टल लाईन ही डिफरंट असते. हॉरिझॉन्टल लाईन एकदा तुम्ही सिलेक्ट केली आणि चार्टवर जिथे तुम्ही ड्रॉप करणार, तर तुमच्या स्टार्टिंग पॉईंटपासून म्हणजे मार्केट जिथून चालू झालेलं आहे आणि मार्केट जिथपर्यंत संपेल, म्हणजे मार्केट आत्ता ह्या लेवलपर्यंतच आहे पण मार्केट पुढे खूप सारं जाणार आहे, तर हॉरिझॉन्टल लाईन तुमची स्टार्टिंग पॉईंटपासून तर एंडिंग पॉईंटपर्यंत पूर्ण लागलेली असते, जिचा कुठेही अंत नसतो. जोपर्यंत मार्केट ॲक्टिव्ह राहील तोपर्यंत ती लेवल असेल. त्यानंतर सेकंड आहे आपली हॉरिझॉन्टल रे. आता हॉरिझॉन्टल रे म्हणजे काय, की मी एखादा पॉईंट सिलेक्ट केला, मला इथून ड्रॉ करायचं आहे. हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय, स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत. पण हॉरिझॉन्टल रे म्हणजे काय, मी एखाद्या सर्टन पॉईंटपासून तर एंडिंगपर्यंत ही लाईन ड्रॉ करू शकतो. आता मी मार्केटमध्ये कितीही पुढं गेलो तरी देखील या लेवल्स आणि या लाईन तशाच शिल्लक राहणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेंड लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आणि त्यानंतर हॉरिझॉन्टल रे यूज करायचं आहे. आता आपण ह्या लाईन्स डिलीट करू, त्यानंतर पुढचं डिस्कस करू. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. समजलं नसेल तर व्हिडिओ थोडासा मागे घ्या आणि पुन्हा बघा. आणि अशाच पद्धतीचं एज्युकेशनल कंटेंट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता. सो गो टू द नेक्स्ट. फिबोनाची रिट्रेसमेंट. फिबोनाची रिट्रेसमेंट तुम्हाला एका स्विंग हायपासून तर स्विंग लोपर्यंत यूज करायचा असतो. तो कसा यूज करायचा यासाठी तुम्हाला यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज वगैरे मिळून जातील. मी तुम्हाला एक रँडमली दाखवतो आहे, इथून तर इथपर्यंत. अशा पद्धतीने तुम्ही फिबोनाची लावू शकता. आता फिबोनाचीचा यूज काय आहे यासाठी तुम्हाला येणाऱ्या आपल्या सेशन्समध्ये, येणाऱ्या आपल्या व्हिडिओजमध्ये समजेल की फिबोनाची कसं यूज करायचं, त्याच्या ॲडव्हान्स सेटिंग कशी यूज करायचे आणि कोणत्या झोनपासून तुम्हाला रिट्रेसमेंट वगैरे बघायला मिळू शकते, हे सर्व तुम्हाला आपल्या अपकमिंग ॲडव्हान्स सेशन्समध्ये बघायला मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही फिबोनाची रिट्रेसमेंटचा टूल लावून ठेवू शकता किंवा यूज करू शकता. फिबोनाची हा खूप एक ॲडव्हान्स टॉपिक आहे. त्यानंतर आहे लाँग पोझिशन. लाँग पोझिशन म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर लेवलपासून तुम्हाला जर बाईंग करायची आहे, तर मग तो बाईंग करत असेल, समजा तुम्ही या पॉईंटपासून बाईंग करताय, तुम्ही असं ड्रॉ केलेलं आहे, तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे या हायपर्यंत. मग तुम्ही काय करणार, या हायपर्यंत तुमचा जी काही ग्रीन बॉक्स आहे तो ड्रॉ करून घेणार. पण तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला जिथे ठेवायचा आहे तिथे असणार तुमचा रेड बॉक्स. ओके, आता जेव्हा तुम्ही हे टूल लावता, हे टूल लावल्यानंतर तुम्हाला इथे दिसायला मिळेल की हे बघा, इथे दिसतं तुम्हाला ओपन PNL. या PNLमध्ये तुम्हाला रिस्क रिवॉर्ड पण दिसणार आहे, सोबतच तुमचा ट्रेड किती क्वांटिटीचा आहे तो पण तुम्हाला तिथे दिसणार आहे. क्वांटिटी इन द सेन्स की तुमचा स्टॉप लॉस किती पिप्सचा आहे, त्यानंतर टार्गेट किती पिप्सचं आहे, हे तुम्हाला इथे बघायला मिळेल. जर मी तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर इथे बघा, रेडमध्ये स्टॉप दिसतं आहे 7.73, म्हणजे 77 पॉईंटचा तुमचा 77 पिप्सचा तुमचा SL बनलेला आहे इथे. आणि इथे दिसते 44.59, मीन्स 440 पिप्सचा तुमचा टार्गेट आहे. आणि जर रिस्क रिवॉर्ड बघत असेल तर 5.77चा तुमचं 1:5.77चा तुमचं रिस्क रिवॉर्ड आहे. अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. पिप्स पण तुम्हाला इथेच समजता की किती पिप्सचा तुमचा SL आहे, किती पिप्सचं तुमचं टार्गेट आहे, आणि रिस्क रिवॉर्ड पण तुम्हाला याच टूलमध्ये बघायला मिळत असतं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही लॉंग पोझिशन यूज करू शकता. त्यानंतर आहे शॉर्ट पोझिशन. शॉर्ट पोझिशन्स म्हणजे काय, की समजा या झोनपासून तुम्हाला सेलिंग करायची आहे, तर मग अशा पर्टिक्युलर लेवलला तुम्ही तुमचं शॉर्ट पोझिशन लावणार, तुमचा SL मॉडिफाय करणार आणि जिथपर्यंत तुम्हाला टार्गेट घ्यायचं आहे, समजा ही लेवल आपण बघा प्रिव्हियस या लेवलपर्यंत समजा आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे, मग आपण काय करणार, इथे खाली ड्रॅग करून घेणार.
जसं मी तुम्हाला इकडे एक्सप्लेन केलं सेम यामध्ये पण असणार. इथे बघू शकता 60 पिपचं स्टॉप लॉस आहे, त्यानंतर 500 पिपचं टार्गेट आहे आणि रिस्क रिवॉर्ड पण तुम्हाला इथे दिसून येईल. 1:7.74 असं तुमचं PNLचं रिस्क रिवॉर्ड असणार आहे. हे झालं तुमचं शॉर्ट पोझिशन आणि लॉंग पोझिशन लावून किंवा मग ते कसं यूज करायचं. त्यानंतर असतं प्राईज रेंज. जसं तुम्ही यावर बघितलं की किती पिपचं तुमचं टार्गेट आणि किती पिपचं तुमचं SL बनतो आहे, तर प्राईज रेंज पण सिमिलरली वर्क करतं. अशा पद्धतीने तुम्ही एका सर्टन पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत किती पिप्सची मुवमेंट झालेली आहे ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. 500 पिप्स, त्यानंतर थोडं खाली आलं तर 1070 पिप्स, असं तुम्ही यानुसार पिप्स कॅल्क्युलेशन करू शकता. त्यानंतर आहे ब्रश कसा यूज करायचा हे तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही स्मार्ट मनीने ट्रेडिंग करता, म्हणजे SMCने ट्रेडिंग करता, ICTने करता, किंवा आपल्या AMS कन्सेप्ट असेल, गोल्ड प्राईम स्ट्रॅटेजी असेल, या सर्वांनी ट्रेडिंग करतात, त्यावेळेस तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची गरज नसते. कारण समजा तुम्ही या पर्टिक्युलर लेवलपासूनच बाईंग किंवा सेलिंग प्लॅन करत असेल आणि मार्केटने ही लेवल अशा पद्धतीने ब्रीच केली, मग तुमच्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट दिली, तर मग अशा वेळेस तुमचा तो ट्रेड मिस होऊ शकतो. मग तो ट्रेड मिस होऊ नये म्हणून तुम्ही ॲडव्हान्स कन्सेप्ट म्हणून काय यूज करू शकता, तर त्यावेळेस तुम्हाला रेक्टँगल बॉक्स यूज करायचा आहे, जो तुम्हाला अशा पद्धतीने मार्क करायचा असतो. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला हे फक्त टूल कसं यूज करायचं ते सांगतो आहे, कुठल्याही प्रकारचं ॲनालिसिस मी तुम्हाला देत नाही आहे ना, स्ट्रॅटेजी सांगतो आहे. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला रेक्टँगल यूज करायचा आहे. आता जेव्हा आमची PNL किंवा चार्ट्स तुम्हाला ग्रुपवर बघायला मिळत असतात, स्टुडंट ग्रुप असेल किंवा आपल्या कम्युनिटीवर असेल, त्या प्रत्येक चार्टवर तुम्हाला असे बॉक्सेस ड्रॉ केलेले बघायला मिळत असतात. हे बॉक्सेस ड्रॉ केल्यामुळे तुम्हाला एका पॉईंटच्या लेवलवर डिपेंड राहण्याची गरज पडत नाही, कारण तुमच्याकडे मुवमेंटसाठी तुम्हाला पूर्ण एवढा झोन असतो. बघा, समजा मी हा झोन मार्क केलेला आहे, हा बघा 45 पिप्सचा झोन आहे. या झोनमध्ये तुम्ही कुठे ना कुठेतरी तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता. पण जर तुम्ही एका सर्टन लेवलवर डिपेंड राहत आहे, समजा ही एक हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही मार्क केली आणि याच लेवलवर तुम्हाला रिॲक्शन बघायचं आहे, तर या लेवलपासून मार्केट जर वर निघून गेलं किंवा खाली निघून गेलं, तर त्यावेळेस तुमचा ट्रेड मिस होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचे रेक्टँगल बॉक्स यूज करायचे आहे. एक न्यू ट्रेडर असतो, तो करत असतो आपली हॉरिझॉन्टल लाईन यूज करत असतो, ट्रेंड लाईन यूज करतो, पण तुम्हाला यूज करायला शिकायचं ते आहे तुमचं रेक्टँगल बॉक्स. त्यालाच आपण ऑर्डर ब्लॉक म्हणत असतो. ओके, देन नेक्स्ट आहे पाथ. आता पाथ तुम्हाला कशासाठी यूज करायचा आहे, तर मार्केटमध्ये जे काही स्विंग हाय आणि स्विंग लो बनत असतो, ज्याला आपण हायर हाय हायर लो किंवा लोअर लो लोअर हाय म्हणत असतो. जेव्हा मार्केट अप ट्रेंडमध्ये असतं तेव्हा मार्केट काय करतं, हायर हाय, त्यानंतर हायर लो, देन हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, हायर हाय बनवत असतं आणि एका सर्टन पॉईंटपासून मार्केट खाली येत असतं. तो वेगळा कन्सेप्ट झाला. पण हायर हाय हायर लो जेव्हा बनवत चालत असतं, तर ते मार्क करण्यासाठी तुम्ही या टूलचा यूज करू शकता, ज्याला आपण पाथ म्हणत असतो. त्यानंतर जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये येत असतं त्यावेळेस तुम्ही हा ट्रेंड त्याच्या अपोजिट यूज करू शकता, हा टूल तुम्ही त्याच्या अपोजिट यूज करू शकता. लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय, लोअर लो लोअर हाय, देन लोअर लो. ओके, अशा पद्धतीने. मग लास्ट आहे तुमचं टेक्स्ट तुम्ही कशासाठी यूज करणार. समजा तुम्ही चार्टवर टेक्स्ट सिलेक्ट केला आणि चार्टवर आले, मग तुम्ही इथे काय दाखवणार आहे, हा आहे तुमचा अप ट्रेंड आणि हा तुमचा असणार आहे डाऊन ट्रेंड. तुम्ही तिथे सिलेक्ट केलं, टेक्स्ट टाकला आणि डाऊन ट्रेंड राईट केला. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट बॉक्सचा यूज करायचा आहे. आता जेवढे टूल्स मी तुम्हाला सांगितले त्या प्रत्येक टूल्सवर तुम्ही सिंगल क्लिक केलं की तुमच्यासमोर एक असा बॉक्स येतो. या बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता एखादी ड्रॉईंग तुम्ही लॉक करून ठेवू शकता, जेणेकरून ती इकडे तिकडे मूव्ह होणार नाही. डिलीट पण करू शकता, त्यानंतर तिचा कलर पण चेंज करू शकता. ओके, त्यानंतर ती लाईन किती जाड असणार आहे किंवा किती बारीक असणार हे पण तुम्ही डिसाईड करू शकता. देन तुम्हाला ती लाईन ॲज इट इज सिंगल लाईन यूज करायची, डॉटेड लाईन यूज करायची आहे किंवा मग डॅश लाईन यूज करायची, त्यानुसार तुम्ही ते पण डिसाईड करू शकता. देन
इथून तुम्ही ते लाईन कॉपी पण करू शकता, क्लोन पण करू शकता आणि ती हाईड पण करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते टूल्स यूज करायचे आहे. त्यानंतर हे सगळं छेडछाड झाल्यानंतर तुम्हाला जर डिफॉल्ट पाहिजे असं अगोदर जशी होती तशी, त्यावेळेस तुम्ही काय करणार, टेम्पलेटवर क्लिक करणार आणि ॲप्लाय डिफॉल्ट ड्रॉइंग टेम्पलेट यावर बटनवर क्लिक केलं की तुमचं पूर्ण ड्रॉइंग पहिल्यासारखं येऊन जाणार. तर अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू यूज करायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर चार्ट बघायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही चार्टवर डायरेक्टली ती नेम टाईप करायला सुरुवात करायचं आहे एक कीबोर्डचा यूज करून. समजा मी बघा XAUUSD टाईप केलं आणि इथे ऑल सिलेक्ट करणार, कारण फॉरेक्समध्ये आपल्याला ते दिसत नव्हतं. आता बघा XAUUSDच्या जेवढ्या ब्रोकर्स इथे लिस्टेड आहेत सर्व दिसणार तुम्हाला. ओंडा दिसेल, त्यानंतर TVC, फॉरेक्सकॉम, FXCM, त्यानंतर पेपरस्टोन, capital.com, वेंटेज, IC मार्केट, 8cap, अशा खूप साऱ्या चार्ट तुम्हाला दिसणार आहे. पण यामध्ये तुम्हाला फक्त कोणता यूज करायचा आहे, ओंडाचा यूज करायचा आहे. ओके, देन आपण प्रिव्हियस चार्टवर बघूया. जो चार्ट आपण अगोदर यूज केला त्यावरच येऊया. आपण हा forex.comचा यूज केला होता. हा तुम्हाला यूज करायचा नाही ॲनालिसिससाठी, तुम्हाला यूज करायचे सर्व ओंडाच्या करन्सी पेअर्स. देन आता टाईम फ्रेमवर येऊया. आता बघा टाईम फ्रेम म्हणजे काय असतं. सर्वात अगोदर मी हे सर्व इरेज करतो आणि मग टाईम फ्रेम तुम्हाला दाखवतो. आता बघा तुमच्यासमोर ज्या काही कॅन्डल्स दिसत आहे, ग्रीन कॅन्डल असो आयदर रेड कॅन्डल असो, आता मी जी टाईम फ्रेम सिलेक्ट करणार आहे त्या टाईम फ्रेमची ती कॅन्डल असेल. समजा मी ते 1 डे सिलेक्ट केला तर तुमच्यासमोर दिसणारी प्रत्येक कॅन्डल ही 1 दिवसाची असणार आहे. ती रेड कॅन्डल असो आयदर ग्रीन कॅन्डल असो. जर 4 आवर सिलेक्ट केलं तर प्रत्येक कॅन्डल ही 4 तासांची असणार आहे. 1-2 आवर सिलेक्ट केलं तर प्रत्येक कॅन्डल ही 2 आवर्सची असणार. 1 आवर सिलेक्ट केलं तर 1 आवरची असणार. असं आपण 1 मिनटापर्यंत जरी गेलो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्डल्स बघायला मिळतील. प्रत्येक टाईम फ्रेमवर तुमचा ट्रेंड सिमिलर नसणार आहे. ट्रेंड पण तुम्हाला आयडेंटिफाय करायला शिकायचं आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स ट्रेडिंग शिकता त्यामध्ये टाईम फ्रेम अलाइनमेंट पण असतं. असे बरेचसे कन्सेप्ट असतात जे तुम्हाला शिकावे लागतात. पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये काय सांगतो आहे की ज्या टाईम फ्रेमवर तुम्ही असाल त्या टाईम फ्रेमची कॅन्डल तुमच्यासमोर असेल आणि तुमच्यासमोर दिसणारी प्रत्येक कॅन्डल ही एका पर्टिक्युलर टाईमचीच असेल. समजा 1 मिनिट असेल तर 1 मिनिटाचीच कॅन्डल आहे. 1 मिनिटानंतर ही कॅन्डल बंद होऊन जाईल. इथे बघू शकता तुम्ही 34 सेकंड दिसत आहे, 33 दिसत आहे. जर एवढं टाईम फ्रेम 0 झालं म्हणजे इथं टायमिंग 0 झालं तर तुमची नेक्स्ट कॅन्डलला सुरुवात होणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला टाईम फ्रेम यूज करायचे आहे. सोबत इंडिकेटर कसं यूज करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं आहे. आता आपण इथे मूव्हिंग ॲव्हरेजवर टॅप करणार. बघू शकता तुमच्या चार्टवर एक ब्ल्यू कलरचं इंडिकेटर लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इंडिकेटर पण यूज करायचं आहे. इंडिकेटरवाले ते इंडिकेटर तुम्ही इथून हाईड पण करू शकता, डिलीट पण करू शकता. आपण इंडिकेटर यूज करत नाही त्यामुळे इथून आपण डिलीट करून टाकलं. तर सिम्पली या पद्धतीने तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू यूज करायचं आहे. तरी देखील कोणाचे काही डाऊट्स असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही नंबर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे आणि आपल्या कम्युनिटीची लिंक असेल, कम्युनिटीला जॉईन करायचं आहे, नंबरसो कॉन्टॅक्ट करायचं आहे. जर फ्रीमध्ये शिकायचं असेल तर फ्रीमध्ये पण शिकवलं जाईल. आणि जर तुमच्याकडे पैसे असेल आणि तुम्ही तुमच्या नॉलेजवर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर तुम्ही आपली पेड बॅच पण जॉईन करू शकता. आजचं आपलं सेशन ट्रेडिंग व्ह्यूवर होतं. येणाऱ्या टायमिंगमध्ये आपण MT5 त्यानंतर ब्रोकर सिलेक्शन कसं करायचं, सोबतच आपले ट्रस्ट वॉलेट असेल किंवा मग असे क्रिप्टो वॉलेट्स कसे यूज करायचे या सर्वांना आपले डिटेल व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा व्हिडिओला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. सो आजचं सेशन आपण इथे एंड करूया. थँक्यू सो मच.